सोलापूर शहरातील पाणी पुरवठा सुधारणा योजनेबाबत कोणतीही करवाढ करण्यात आलेली नसल्याची माहिती पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। दरम्यान या योजनेचा विस्तार करत संपूर्ण शहरासाठी तब्बल 1378 कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। सोलापूर शहराची वाढती लोकसंख्या आणि जुनी पाणी पुरवठा व्यवस्था लक्षात घेता सोलापूर महापालिकेच्या वतीनं मोठा पाणी पुरवठा सुधारणा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। सुरुवातीला या योजनेसाठी 892 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता। मात्र महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन आणि जागतिक बँकेच्या सहकार्यानं हा प्रकल्प आता एकाच टप्प्यात पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे फेज 1 आणि फेज 2 एकत्रित राबवलं जाणार असून संपूर्ण शहराचा समावेश करण्यात आला आहे। सोलापूर शहरासाठी पाणी पुरवठा सुधारणा योजना व्यापक स्वरूपात राबवली जात आहे। या प्रकल्पामुळे भविष्यातील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाय होणार आहे। तसंच नागरिकांवर कोणतीही नवीन करवाढ करण्यात आलेली नाही, अशी माहिती पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली। हे जे आपला प्रोजेक्ट आहे जवळजवळ 50% जो खर्च आहे ते वर्ल्ड बँक बिअर करणार आहे। 25% केंद्र शासन किंवा राज्य शासन आणि 25% आहे तो आपल्या महापालिकेचं शेअर राहणार आहे। त्यामुळे ते जवळजवळ 50% यात म्हणजे ते स्टेक होल्डर आहेत। त्यामुळे ते असं बघतात की ही योजना पूर्ण त्याचं डिझाईन पिरियड म्हणजे 60-30 वर्षाचं जे तिचं आहे ते चालावी। त्या दृष्टीने मग जे काही रिफॉर्म करणं आवश्यक आहे असं त्यांनी आम्हाला 4-5 गोष्टींचा रिफॉर्म त्यांनी आम्हाला सांगितलं होतं। त्यातलं महत्त्वाचा रिफॉर्म असा होता की आपली कर प्रणाली आहे ते साधारणतः 2004 मध्ये आपलं असेसमेंट झालेलं आहे। गेल्या 20 ते 21 वर्षापासून आपल्या शहरामध्ये कुठलीही करवाढ पण झालेली नाही आणि भाववाढ पण म्हणजे आणि त्या टॅक्सच्या असेसमेंटमध्ये पण मेजर सर्व बदल झालेले नाही। मग त्यांनी असं आम्हाला सांगितलं की आणि ती जी आपली जी टॅक्सेशन प्रणाली आहे ती ॲन्युअल रेंटल व्हॅल्यू म्हणजे त्याला म्हणजे आपण रेंट कॅल्क्युलेट करतो, नोशनल रेंट कॅल्क्युलेट करतो आणि त्यानंतर आपण मग त्याला काहीतरी वेगळं प्रत्येकाचं आपण स्लॅब ठरवून दिलं त्याच्यानुसार आकारणी करत असतो। बरीच किचकट प्रणाली आहे, त्यात सामान्य माणसाला किंवा कोणालाही ते कळत नाही। फक्त आज आमच्या सभेने आम्हाला जो निर्णय दिलेला आहे की आपल्याला जी कॅपिटल बेस्ड टॅक्सेशन आहे ती एकदम सिंपल प्रणाली आहे, ते कॅल्क्युलेशन करणं पण सोपं आहे आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता यामुळे येणार आहे। फक्त आम्हाला आमच्या बॉडीने स्पष्ट आम्हाला असे निर्देश दिले आहेत की ती लागू करताना कुठल्याही प्रकारचे करवाढ आता जे आहे कर त्यात कुठल्याही प्रकारचा करवाढ होणार नाही आणि त्याच्यामध्ये फक्त आपलं जे रेकॉर्ड असेल जेव्हा आम्ही आणि त्यासाठी एक सेपरेट प्रस्ताव आम्हाला सादर करायला सांगितलेला आहे आणि ते सध्या जेव्हा आम्ही तो प्रस्ताव सादर करू ते सुद्धा आमची महापालिकेची जी महासभा आहे त्याच्या मान्यतेनेच होईल आणि त्याच्यामध्ये आम्हाला स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की त्यात कुठल्याही प्रकारची करवाढ त्यात ते म्हणजे मंजूर करणार नाहीत आणि करवाढ न करताच ती प्रणाली इम्प्लिमेंट करायची। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की सुधारित योजनेनुसार प्रकल्पाच्या खर्चात 485 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली असून एकूण प्रकल्प खर्च आता 1378 कोटी रुपयांवर पोहोचला आहे। सौर ऊर्जा प्रकल्प, नवीन पंपिंग व्यवस्था, पाईपलाईन बदल तसंच पर्यावरणीय उपाययोजना यामुळे खर्चात वाढ झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। एकीकडे सोलापूर शहरवासियांसाठी पाणी पुरवठ्यासंदर्भात मोठा प्रकल्प तर दुसरीकडे कोणत्याही प्रकारची करवाढ दरवाढ नसल्यानं सोलापूरकरांना दिलासा मिळणार आहे। आता या योजनेची अंमलबजावणी किती वेगानं होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।